वडिलांना मुखरागरी देऊन लेक धीरानं परीक्षा केंद्रात, हीच खरी श्रद्धांजली. वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी देऊन लेकरानं दिला 10वीचा इंग्रजीचा पेपर. या विषयावर आपण समोर माहिती बघणार आहोत. राज्यातील SSC बोर्डाची परीक्षा सुरू झाली असून आणखी पुढील 15 दिवस ही परीक्षा चालणार आहे. या परीक्षेदरम्यान अनेक ठिकाणी कॉपी पुरवण्याच्या घटना उघडीस आल्या आहेत. अर्थात राज्य शासनाने कॉपीमुक्त परीक्षा अभियान जोरकसपणे राबवले असले तरी काही ठिकाणी कॉपी करण्याचा अनुचित प्रकार घडल्याने या अभियानाला गालबोट लागलं. एकीकडे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी नातलग, कुटुंबीय आणि शिक्षक मदत करताना दिसून येतात, तर मात्र दुसरीकडे डोंगरा एवढं दुःख कोसळूनही काही विद्यार्थी या परीक्षेला समोर जातात. इंग्रजी विषयाच्या पेपरला अवघे काही तास शिल्लक असताना वडिलाची छत्र हरवले. मात्र यवतमाळमध्ये दुःखात बुडालेल्या एका विद्यार्थ्याने केवळ मुख्याध्यापकांच्या पाठबळाने परीक्षा केंद्रावर साश्रुनयनांनी 10वीची परीक्षा दिली. या विद्यार्थ्याच्या धैर्याचं आणि त्याला पाठबळ देणाऱ्या मुख्याध्यापकांचेही खूप कौतुक सर्वत्रकडे होत आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील सेवाला नगर ताकडी येथील सूरज संजय जाधव हा विद्यार्थी इंदिरा गांधी विद्यालय गोकुंदा येथे इयत्ता 10वीत शिकत आहे. तो तेथील सुमतीबाई होमसिंग नाईक कन्या माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर शुक्रवारी परीक्षा देण्यासाठी पोहोचला होता. राज्यात 21 फेब्रुवारीपासून 10वीची परीक्षा सुरू झाली असून पुढील 15 दिवस ही परीक्षा चालणार आहे. शनिवारी 1 मार्च रोजी पहाटे सूरजचे वडील संजय जाधव यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वडिलांचा मृतदेह घरात, अंत्यविधी असा दुःखाचा डोंगर पार करून इंग्रजी विषयाची परीक्षा द्यायची कशी असा तो विचार करू लागला. मनाची घालमेल, वडिलांच्या निधनाच्या वेदना यामुळे जवळजवळ सूरज नशिबाने ओढावलेल्या जीवनाच्या परीक्षेत नापास झाल्याचे चित्र होते. परंतु अशा वेळी त्याने शाळेचे मुख्याध्यापक अरविंद राठोड यांच्याशी भ्रमणध्वनीवर संवाद साधून मी परीक्षा देऊ शकत नाही असे सांगितले. त्यानंतर मुख्याध्यापक राठोड यांनी सूरजच्या घरी जाऊन त्याचे सांत्वन करत परीक्षा देऊन तू तुझ्या बाबांना खरी श्रद्धांजली दे असा मोलाचा सल्ला दिला. मुख्याध्यापक राठोड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण देऊन त्यांच्या जीवनातील दुःखांवर त्यांनी केलेली मात त्याला पटवून सांगितली. त्यानंतर सूरज परीक्षा द्यायला तयार झाला. वडिलांचा अंत्यविधी करून परीक्षेसाठी तो सुमतीबाई होमसिंग नाईक कन्या शाळा किनवट या परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आला. साश्रुनयनांनी त्याने इंग्रजी विषयाची परीक्षा दिली. सूरजच्या या धैर्य आणि धाडसाचे शिक्षकांसह त्यांच्या मित्रांनी कौतुक केले. तसेच वडिलांच्या निधनाबद्दल त्याची भेट घेऊन सांत्वन करण्यात आले. दरम्यान सूरजने आपल्यावरील कोसळलेल्या संकटातूनही परीक्षेवर मात करत आयुष्याच्या परीक्षेत स्वतःला सिद्ध केलंय. त्यामुळे सूरज हा इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतो. तर मित्रांनो, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.